माझं डोकं सुन्न झालंय. मला आता कोणाला काय बोलावं हेच कळत नाहीये, की हे फोटो बहुतेक सीएमनी, डीसीएमनी सगळ्यांनी बघितले होते. मी ढसाढसा रडत होते, की कसं कोणी इतकं क्रूरतेने एखाद्याला मारू शकतं? का राजीनामा? का त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवायची? अशा माणसाला उचलून फेकून दिलं पाहिजे राजकारणात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अख्खा महाराष्ट्र हादरला होता. आता याच प्रकरणासंदर्भामध्ये राज्यभर जन आंदोलन उभं राहिलं होतं आणि जन आंदोलन अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्त्या यांनी हे जन आंदोलन उभं केलं होतं. यामध्ये वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड असल्याचं देखील न्यायालयासमोर आलं होतं आणि आता या प्रकरणातील चार्जशीट हे सीआयडीने न्यायालयात दाखल केले आणि या चार्जशीटमधील काही फोटो समाज माध्यमांमध्ये समोर आले आणि हे फोटो हृदय हेलवणारे आहे आणि त्यामुळे आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाच गेला पाहिजे अशी भावना, तीव्र भावना आता राज्यभरात दिसू लागली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया ताई आहे. ताई, ज्या पद्धतीने चार्जशीटमधले फोटो समोर आले, विचारा पलीकडचे फोटो आहे. प्रश्नच नाही आणि मला तर आता माझं डोकं सुन्न झालंय. मला आता कोणाला काय बोलावं हेच कळत नाहीये, की हे फोटो बहुतेक सीएमनी, डीसीएमनी सगळ्यांनी बघितले होते. कारण त्यांना फोटो माहिती असतील, व्हिडिओ बघितले असतील. पण यांच्या भावना आता संपल्यात की काय असा प्रश्न पडतो, की आपण जर 2 दिवस मी ढसाढसा रडत होते, की कसं कोणी इतकं क्रूरतेने एखाद्याला मारू शकतं? पण जर यांना काहीच वाटत नाहीये, अजून ते बैठका घेतायत, बैठका, की राजीनामा घ्यायचा की नाही. अरे मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात सांगायला पाहिजे असा मंत्री मला माझ्या कॅबिनेटमध्ये नको, असं त्यांनी म्हणायला हवं होतं. पण होताना तसं दिसत नाहीये आपल्याला. म्हणजे यांना प्रेम, आपुलकी, भावना काही उरल्यात की नाही असा प्रश्न पडलाय मला. आणि मला असं जेन्युइनली वाटतंय, की हे राजकारण कम्प्लिटली हाताबाहेर गेलेलं आहे, किळसवाणी झालंय. आणि एक खूप मोठ्या कोर्स करेक्शनची गरज आहे, की एक माणूस मेहनत करतो, पैसे कमवतो, आपापला कर भरतो आणि त्याला असं कोणी एक कराड येऊन चिरडून जाणार आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस न्याय देणार नाहीत. पोलीस कराडचं ऐकणार. त्याला आता एवढा आक्रोश झाल्यानंतर त्याला अटक होणार, तरी त्याची बडदास्त ठेवली जाणार. त्याला व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट देणार. त्याला हातकड्या नाही घालणार. तुम्हाला मला घालतील, त्यांना नाही घालणार. हे सगळं बघून ना माझं डोकं आता सुन्न झालंय. मला असं वाटतंय लोकांना आता नाही तर कधीच जागे होणार आहेत, कधी जागे होणार आहेत, की आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देऊन जातोय याचा पण आपण विचार करत नाहीये. आणि मला ना खरंच सुचत नाहीये की या लोकांना काय बोलावं, कसं रिॲक्ट करावं, नाही कळत आहे काही. आज तर बिलकुलच डोकं कंप्लीट सुन्न झालंय माझं. ताई, त्याची हकालपट्टी शक्यतो करायला हवी अशा भावना देखील आता उमटत आहे. कारण की त्या फोटोवरनं म्हणजे भयावह आहे सगळं, हृदय हेलावणार आहे. राज्यातील जनता देखील आता म्हणजे जनतेची हीच इच्छा आहे की आता अशा प्रकारचे मंत्रिपदावर नकोच आहे. जर राजीनामा दिला नाही तर यापुढचं अंजली दमानी यांचं पाऊल काय असणार आहे? मी तर ठरवलंय की आज झाला नाही, होणारच आहे असं दिसतंय आता. पण राजीनामा का? मी तर म्हणते का राजीनामा? का त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवायची? अशा माणसाला उचलून फेकून दिलं पाहिजे राजकारणातनं बाहेर. उचलून फेकून दिलं पाहिजे. पण अजूनही आपण हेच डायलॉग्स मारतोय. वाईट वाटतंय सगळं बघून मला. धन्यवाद. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यापेक्षा त्यांची हकालपट्टीच केली गेली पाहिजे अशा पद्धतीचं मत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी व्यक्त केले आहे. प्रशांत गोडसे, लेट्स मराठी, मुंबई.